आपलं नाव काय? सत्यभामा पाटील. गाव कोणतं आपलं? नांदेड. नांदेड. नांदेडच्या कुठं राहता? ज्ञानमाता शाळेत. म्हणजे प्रॉपर नांदेडमध्ये. बरं. आता हा दहावीचा क्लास आपल्याला कधीपासून होता? 1-1.5 वर्षापासून. 1.5 वर्षापासून. मग 1.5 वर्षात आपण इलाज वगैरे केला? हो, केलेलं सर. सिनेमामध्ये होतं माझं ट्रीटमेंट. कोणाचं नाव वगैरे नाही काय? हां. आणि काही पंप वगैरे दिला होता? हो, पंप. किती वेळेला पंप होता? सकाळ संध्याकाळ 2 टाइम. 2 वेळेला पंप होता. हो. तर आपल्याकडे आल्यापासून पंप किती दिवसापासून बंद झाला? पंप दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवसापासून, तिसऱ्या दिवसापासून पंप बंद झाला. हो. तर ज्या वेळेला तुम्ही पहिल्या दिवशी आपल्याकडे आले होते आता वर चढून आल्या, हो. तेव्हा कसं वाटत होतं? आज आपला 7 आज कसं वाटलं वर यायला? मी पहिल्या सुरूला आले तेव्हा मला खूप दम लागला गेला. आता आले तर आता खूप छान वाटत होतं. छान. बरं, मग आपल्या दवाखान्याविषयी काय बोलू इच्छिता तुम्ही? काही नाही, आता असं जर सर्वांनाच फरक पडत असेल, चांगलं होत असतील सगळेजण, कमी पैशामध्ये जर नीट होत असतील, 7 दिवसामध्ये जर फरक वाटत असेल तर औषधी घ्यायला काहीच अडचण नाही. तुम्हाला तर वाटलं? हो, मला वाटतं. कारण एकमेव आपला दवाखाना असा आहे जे सांगतो सकाळी औषध घ्या, संध्याकाळी फोन करा आणि सांगतो की तुमचा दमामुळं जातो. तर लोकांचं गेलेलं आहे, ज्यांना 40-40 वर्षापासून दमा होता ना, आता मी तरी तुम्हाला सकाळी औषध घ्या, संध्याकाळी फोन करा असं सांगितलं. पण काही असे पेशंट आहेत की ज्यांनी सकाळी 6ला औषध देतो, दुपारी 1:45लाच भेटायला आले, 8 तासच भेटायला आले. ते आज खूप चांगलं वाटलं. तर भैया तुम्ही आपल्या दवाखान्याचं काय बोलू इच्छिता? माझं म्हणजे खूप चांगलं वाटतंय सर मला, कारण की कसं आहे की बरेच काम करता वेळेस बरेच परेशानी व्हायची म्हणजे, पण हे औषधी घेतल्यामुळं खूप चांगलं वाटायलं, जेणेकरून ते हेल्थ प्रॉब्लेम होणार नाही. खूप छान वाटायलं. आता मी जो व्यायाम सांगितला तुम्हाला तो फक्त आयुष्यभर करा. पण परफेक्ट व्यायाम शिकेपर्यंत जे मी आता जे औषधं देतो मोठं बॉटल ते गोळ्या त्या घ्या. एकदा ते व्यायाम परफेक्ट शिकतो ते बंद करून टाका. आणि आयुष्यभर शरीरासाठी 25 मिनिट द्या. हो सर, ते तर द्यावंच लागणार की सर. आता सर्वच जण म्हणतात, मुले घरी म्हणतात की तुम्ही व्यायाम करा, वयाप्रमाणे तुम्हाला त्याची गरज आहे. मग भविष्यात माझ्याकडे औषध तुम्हाला घ्यायची गरज पडत नाही, कुठे कुठं द्यायची गरज पडत नाही, पण व्यायाम सोडू नका.